वर घालणार हा गोंधळ. गवताचे भारे आणायचे कुणी, साठवायची कुणी, दुधे कुणी काढायची, शेतावर कुणी जायचे आणि दुकानात कुणी बसायचे. या या आमच्या घराचे कसे होणार? 6 महिन्यांच्या गर्भारणीला का आता नवऱ्याला शोधायला बाहेर धाडणार? आणि आणि तिला गर्भ का राहावा? फाल्गुन वद्य द्वितीया होती. अजून रानात धुकाट हवा होती. जगाच्या रंगमंचावर प्रत्येकाची कामं ठरलेली असतात. प्रत्येकाची एंट्री एक्झिट ठरलेली. यात आनंद काय आणि मौसुकी काय सांगाल सर? आज नांदेडमध्ये स्वप्नरंग नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे, काय सांगाल त्यावर? अतिशय उत्कृष्ट असा हा नाट्य महोत्सव आहे. एक इथल्या रसिक प्रेक्षकांसाठी अतिशय दर्जेदार नाटकांची अशी पर्वणी मिळालेली आहे असं मला वाटतं. कारण काय असतं की एखादी प्रायोगिक चळवळ स्पर्धेच्या पलीकडे जाऊन रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते काम ही महोत्सव करते असं मला वाटतं. की संस्कृती मंत्रालय असेल आणि स्वप्नरंग महोत्सव थिएटर्स कला संस्कृती मंडळ असेल त्यांचं, हे त्याचा प्रमुख जो दिनेश कवडे इथे मेहनत घेऊन सकाळपासून उभा असतो. तर ह्या अतिशय सुंदर अशा नियोजनासाठी पण त्याचं कौतुक करायलाच पाहिजे. आणि प्रेक्षकांचा मी आज प्रतिसाद पाहिला, अतिशय जबरदस्त असा प्रतिसाद होता. खूप छान वाटतं. कारण आम्ही प्रायोगिक नाटकं करणारी माणसं, आम्हाला 100 लोक जरी आले तरी आम्ही म्हणतो हाऊसफुल झाला आमचा प्रयोग. पण इथे जेव्हा 400-500 माणसं दिसतात तेव्हा अजून उत्स्फूर्तता अंगात येते आणि नाटक करायला बळ मिळतं. जे खरं तर पुण्या मुंबईच्या बाहेर आता सांस्कृतिक चळवळ रुजायला पाहिजे, तर ती नांदेडसारख्या एका सांस्कृतिक शहरातून रुजते. याच्यासारखं अजून दुसरं काय भाग्य असावं. सभागृह आहेत ते आताच्या काळामध्ये फार कमी झालेले आहे. नाट्य रसिकांसाठी ते कुठंतरी म्हणजे मनाला त्यांच्या टोचतंय, काय सांगाल त्याबद्दल? खरं तर तुम्ही फारच टोचल्याचाच विषय मांडला की आता सध्या ना थिएटर्सच राहिलेले नाही. म्हणजे तुम्ही औरंगाबाद पासून निघालात तर डायरेक्ट नांदेडला थिएटर आहे. मधले जे म्हणजे जालन्याला थिएटर होतं, त्याच्यानंतर परभणीला थिएटर होतं, पण आता हे परळीला थिएटर होतं. हे थिएटर्सच बंद पडायला लागले. त्याचं कारण काय, ह्याचा आपण सर्वांनी विचार करायला पाहिजे. आपण ठरवायला पाहिजे की काय करता येईल, चळवळ रुजवण्यासाठी काय करता येईल, इथल्या स्थानिक लोकांना कसं प्रोत्साहित करता येईल. दरवेळेस पुण्या मुंबईची नाटकं मागवणं परवडण्यासारखं नसतं, अजिबात नाही. कशाला, इथल्या माणसांना इथल्या मातीतलं नाटक रुजलं पाहिजे, फोपावलं पाहिजे, वाढलं पाहिजे असं मला कायम वाटत असतं. आणि मी आत्तासुद्धा दिनेशच्या अकॅडमीतल्या मुलांशी गप्पा मारत होतो. त्यांना सांगत होतो की बाबा रे, आपल्या भाषेतलं आपल्या मातीतलं नाटक करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला इथून मुंबईला पुण्याला बोलावलं पाहिजे नाटक दाखवायसाठी. ती ऊर्जा, ते काय म्हणता येईल त्याला की क्वालिटी, ती तुमच्या अंगात आणली पाहिजे.
तर तुम्हाला 100% तिथे बोलावलं जाईल. पुण्या मुंबईतली लोक फार काय हुशार असतात असं नाही, पण ते आपण वेगवेगळे प्रयोग करून बघितले पाहिजे. ते खरं तर एवढं मोठ्या मोठ्या थिएटर्सची आज तेवढी गरज नाही. छोट्या छोट्या ब्लॅक बॉक्सची गरज आहे. 200-250 जिथे प्रेक्षक बसू शकतील अशा प्रेक्षकांसाठी आपण वेगळ्या पद्धतीची काही इंटिमेट थिएटर्सची नाटकं करता येतात का? आपण घरोघरी जाऊन काही वाचन करतो का? आपण काही वेगळा प्रयोग करून बघतो का? हे आत्ताच्या रंगकर्मींनी ठरवायला लागेल आणि आपल्या मातीतलं नाटक करायला पाहिजे असं मला वाटतं. नाट्य चळवळ जिवंत राहण्यासाठी सामान्य नागरिकांना काय आव्हान करणार? सामान्य नागरिकांनी नाटकाकडे यायला पाहिजे, पाहायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे, तिकीट काढून नाटक पाहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं अजिबात 5-20 काही मागायचं नाही. आम्ही लहान मुलांचं वर्कशॉप घेतो तर मी 10 गोष्टी त्यांना सांगतो. त्याच्यातली पहिली गोष्ट असते, पोरांनो तिकीट काढल्याशिवाय नाटक पाहायचं नाही. दुसरी बेल झाल्यावर नाटकाच्या थिएटरमध्ये जाऊन बसायचं. त्याच्या आधी तुमचा मोबाईल स्विच ऑफ झाला पाहिजे. मोठ्या माणसांना सांगून आता काही राहिलेलं मला वाटत नाही त्यांच्यावर काही फरक पडेल, कारण मी आजही पाहत होतो इतके मोबाईल वाजत होते. आपण शिस्त लावायला पाहिजे. काही पंतप्रधानांचा फोन येत नाही आपल्याला, इतकं काही महत्वाचं नाहीये. आपण थोडंसं डिसिप्लिन पाळणार आहोत की नाही हा सगळ्यात महत्वाचा आहे. आणि तुम्ही नाटकांना भरभरून प्रतिसाद द्या. तुमच्यासाठी वेगवेगळी माणसं इथे येतील, नाटक सादर करतील. खूप महत्वाचं आहे. रंग नाट्य महोत्सव संस्कृती मंत्रालय, भारत सरकार आणि स्वप्नरंग सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वप्नरंग नाट्य महोत्सव हे नांदेडला भरवण्यात आलेला आहे. आणि असा नाट्य महोत्सव बऱ्याच काळानंतर झालेला आहे. या नाट्य महोत्सवामध्ये परभणी, लातूर, मुंबई, पुणे आणि नांदेडच्या काही जे नामवंत संघ आहेत त्यांनी सहभाग नोंदवला होता. स्थानिक रंगकर्मींना एक व्यासपीठ मिळावं, इथल्या रसिक प्रेक्षकांना वेगवेगळे प्रयोग पाहता यावेत आणि इथली सांस्कृतिक चळवळ जी आहे ती जिवंत राहावी आणि त्या अनुषंगाने हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला होता. आज नाटक महोत्सवाचा समारोप आहे आणि या नाटक महोत्सवाला प्रतिसाद कसा मिळाला काय सांगा? खरं तर मागे काही दिवसापासून पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे आमच्याही मनात धाकधूक होती की अशा वातावरणामध्ये प्रेक्षक किती येतील आणि कसे येतील असा अनेक प्रश्न आमच्या मनात होते. पण ज्या पद्धतीने नांदेडकर रसिक प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी खरं त्यांचे ऋण व्यक्त करतो. कारण की नांदेडची जे रंगभूमी आहे ती खूप समृद्ध आहे असं आपल्याला म्हणता येईल. कारण की इथले प्रेक्षक खूप जाणकार आहेत. इथले कोणतेही नाटक असो, प्रायोगिक नाटक असतील, बालनाट्य असतील किंवा कोणतेही इतर नाटक असतील, तर प्रेक्षकांनी नाटकाला दाद दिलेली आहे आणि यावेळेसही त्यांनी तितकंच भरभरून आम्हाला आशीर्वाद दिलाय. राकेश जी टिकेत बंद करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. आम्ही केल्याशिवाय अस्वस्थ बसणार आहे. तुम्ही नुसता आवाज द्या. तुमच्या आवाजाला नागे दिलेला प्रत्येक शेतकरी खेड्यात जाऊन घरात जाऊन सांगा की लढाई आता एका व्यक्तीची नाही. हा निस्वार्थ माणूस देशाला भेटला. आज मुलांचं आंदोलन झालं. केंद्र किसान यूनियन के लोग दिल्ली से चल के आपके बीच में आए, उसका कुछ उद्देश्य मेरे से पूर्व वक्ताओं ने बताया. प्रतिदिन 3 किसान महाराष्ट्र में आत्महत्या करते हैं. इकडे बघा तुम्ही खाली पडशाल राव तिकून. जमीन मोदी सरकार अडाणीला 1 रुपयाला देतं आणि आमच्या जे शेतकरी बंधूंचं कर्जमाफी करत नाही. अनेक पळून गेलेल्या भांडवलदारांचं कर्ज माफ होत आहे. पळून गेलेले सोडून द्या, पण इथं असणारे सुद्धा जे इतके करोडो रुपयाचं कर्ज घेतलेले भांडवलदार आहेत त्यांचं कर्ज माफ होतं, मग शेतकऱ्यांचं काय होत नाही? ह्याला कारण आपण शेतकरी आहोत. रात्र वैर्याची आहे, डोळ्यात तेल घालून आपण जागलं पाहिजे
आणि आपण कुठल्याही भूमिकेत, कुठल्याही धर्म, कुठल्याही जातीचे असो, शेतकऱ्यांसाठी यावेळी जर आपण एकत्र आलो नाही तर उद्याच्या येणाऱ्या पिढ्या कदाचित आपल्याला माफ करणार नाहीत, की त्यावेळी तुम्ही सजग होतात, त्यावेळी तुम्ही वैचारिक होतात, त्यावेळी तुम्ही काय करत होतात, ज्यावेळी शेतकऱ्यांच्या भविष्याला सरकार नख लावत होतं त्यावेळी तुम्ही काय करत होतात. डॉक्टर साहेब, आपल्याला पुन्हा अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला परत एकत्र यायचं आहे आणि असे कार्यक्रम सातत्याने मीटिंग कर रहे आज बताया उनको आज और कल कि हम यहाँ पे किसानों की मीटिंग कर रहे तो बड़े खुश हुए लोग हुए। तो अपने संगठन को मजबूत रखो। 10 रुपए की मेंबरशिप है, वो मेंबरशिप अपना लो और आपकी लड़ाई को लड़ा जाएगा। आने वाले टाइम पे बड़े खतरनाक पॉलिसी सरकार की आ रही। यह अमेरिका डील हो रही, युद्धवीर सिंह ने सब चीज उसमें बताई आपको, कैसे किसानों को नुकसान होगा, कैसे बाहर की फसलें आएंगी, कैसे वहां से दूध और सेब आएगा, सेब का जूस आएगा, फ्रूट्स का जूस आएगा, तो हमारा तो पूरा किसान बर्बाद हो जाएगा। कैसे वहां पशुओं की खली आएगी वहां से। अमेरिका ट्रेड डील विरोधी जनजागरण मुहिम आयोजित की गई थी, क्या ये पूरे देश भर में हम जाएंगे। जो ये डील हो रही है इससे देश के किसान, मजदूर, दुकानदारों को नुकसान होगा। पशुपालन वाला किसान होगा या फ्रूट्स उत्पादन किसान होगा या ग्रेन उत्पादन किसान है, उन सबको नुकसान इससे होगा। तो हमारा विरोध है और हम आंदोलन, एक बड़ा आंदोलन देश में फिर होगा। ये छोटी छोटी मीटिंगें जो चल रही, हम पूरे देश में जाके लोगों को जागरूक कर रहे हैं। सरकार की पॉलिसी है कि किसान जमीन बेचें और उद्योगपति जमीन को खरीदे। आप देखोगे कि सड़कों के नजदीक के सब जमीनें उद्योगपति खरीद रहा, किसान जमीन बेच रहा। किसान को ये समझ में अब आ गया कि जमीन नुकसान का सौदा नहीं है, दिल्ली की कलम बेईमान है। ये पता चल गया उसको, नौजवान को पता चल गया कि दिल्ली की कलम बेईमान है, ठीक दिल्ली की कलम को करना है। इस देश के किसान को क्या आप कहना चाहेंगे? आपके हम ये कहना चाह रहे हैं कि जमीन अपनी मत बेचो, आंदोलन करो। जमीन बेच के आप घर का गुजारा मत चलाओ, फसल बेच के अपने घर का काम चलाओ, जमीन बेच के नहीं। नांदेड़ के किसानों का कैसा यहाँ पे बड़ा साथ है नांदेड़ के किसानों का, और यहाँ पे मजबूत संगठन नांदेड़ से ही बनेगा, क्योंकि गुरुओं की धरती है। पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, सब जगह से यहाँ पूरे देश का किसान यहाँ पे आता है। जितने भी सिख समाज के लोग यहाँ पे धार्मिक उत्सव आते हैं, वे सब किसान हैं। वो इस साथ में जुड़ेंगे तो वे यहाँ के लोगों को भी साथ में जोड़ेंगे। नांदेड़ के युवा किसानों को क्या संदेश देना संदेश युवा किसान ये है कि हम आते रहेंगे, एक यहाँ पे हेडक्वार्टर बनाओ और यहाँ से ही एक बड़ी लड़ाई लड़ी जाएगी महाराष्ट्र। अभी कोई बड़ा आंदोलन होने की आशंका है क्या? बड़ा आंदोलन वैचारिक रूप से बड़ा आंदोलन होगा। हम विचार से एक बार सबको जोड़ देते हैं। बड़ा आंदोलन तो कभी कर लो, अब तो सब लोग तैयार हैं, ट्रैक्टर तैयार है, सब लोग तैयार हैं। और जिन बच्चों ने वहां पे आंदोलन किया था, पुलिस फोर्स ये समझ ले कि उनके वो निकाल दें कि इस पे इतने केस थे, यहाँ पे करा, उनको डराने का काम न करें। वो इनका इलाज करेंगे और हम उसके साथ में हैं। उस मूवमेंट के बच्चों के ऊपर जितने केस हुए वे सब वापसी होने चाहिए, नहीं तो किसान वहां पर तैयार है। ओके जी।